गुंतवणूक आरोग्यातली भाग 28, आहारातली गुंतवणूक भाग 5, वैद्य दिलीप गाडगे पुणे. तर आपण मागच्या वेळेला असं बोलत होतो की आहारामध्ये गुंतवणूक अशा स्वरूपाची करायला पाहिजे, म्हणजे दीर्घ आयुरारोग्य रूपी परतावा आपल्याला त्यातून मिळेल. आणि त्या अर्थाने नैसर्गिक शेतीमध्ये गुंतवणूक करण्याची आता खरं तर वेळ येऊन ठेपलेली आहे. दुर्दैवाचा भाग असा आहे की आताचा जो शेतकरी आहे तो अनेक अंगाने अडचणीत आलेला अशा स्वरूपाचा आहे. एक तर बाहेरनं बियाणं विकत घ्यायचं त्याचा खर्च, त्याला स्वतःची प्रतिकारशक्ती नाही आणि म्हणून पेस्टिसाइड्सचा वापर त्याचा खर्च, तो वारेमाप अशा स्वरूपाचा पेस्टिसाइड्स वापरतो हा एक आणखीन वेगळा मुद्दा. आणि नैसर्गिक खाद्य कमी झाल्यामुळे पुन्हा रासायनिक खतांचा वापर असणार अशा स्वरूपाचा, आणि पुन्हा टिकवण्यासाठी पुन्हा रसायनांचा वापर. या सगळ्या प्रकारांमुळे खर्चाचं प्रमाण खूप वाढत अशा स्वरूपाचं गेलं. आपण पर्यावरणाची जी अपरिमित अशा स्वरूपाची हानी केलेली, त्याच्यामुळे ऋतुचक्र सगळी बदलायला लागली. आता नुकताच जो प्रचंड उन्हाळा सगळ्यांना अनुभवायला आला, याच्याविषयी शास्त्रज्ञ खरं तर गेली कित्येक वर्षे ओरडत आहेत की हे बरोबर चाललेलं नाहीये आणि तुम्हाला ग्लोबल वॉर्मिंगचा मोठा धोका असणार अशा स्वरूपाचा आहे. आणि 50च्या पुढे तापमान अशा स्वरूपाचं अनेक ठिकाणी अनेक दिवस, तर ही खरंच भयावह परिस्थिती अशा स्वरूपाची आहे. आणि म्हणून पर्यावरणाचा समतोल राखणं ही गोष्ट खूप गरजेची अशा स्वरूपाची झालेली आहे. ती प्रत्येकाची जबाबदारी, दुसरा कोणतरी करेल आपण फक्त फायदे घेऊ असं म्हणण्यात काही फारसं हशील अशा स्वरूपाचं नाही. या सगळ्याचा एकंदर परिपाक असा झालाय की शेतकरी कर्जबाजारी झाला आणि आत्महत्या करायला लागला. तर त्याला अनुदानाचं काहीतरी बुस्टर देत राहणं हे त्याच्यावरचं फार तात्कालिक अशा स्वरूपाचं सोल्युशन आहे. मुळातून शेतीची पद्धत बदलणं हा जास्त चांगला मार्ग असा स्वरूपाचा आहे. सुभाष पाळेकर छातीटोपपणे सांगतात की जे त्यांच्या नैसर्गिक शेती तंत्राचा अवलंब करतात त्याच्यापैकी कोणीही शेतकरी आत्महत्या करत नाही असं त्यांचं ठाम विधान असणार अशा स्वरूपाचं आहे. तर सुरुवातीला याला एखाद वेळेला सेटबॅक थोडासा येऊ शकतो, असं त्यांचं म्हणणं तसं नाहीये, पण सुरुवातीला थोडासा सेटबॅक येऊ शकतो. आणि दुसरं एकट्या दुकट्याने करण्याने पण जरा गोंधळ होतात, कारण तुमचंच फक्त सेंद्रिय किंवा नैसर्गिक अशा स्वरूपाचं राहणं आणि बाजूला सगळे जर रासायनिक शेती करणारे असेल तर त्यांच्याकडनं निघालेली कीड सगळी तुमच्या शेतामध्ये येऊ शकते. त्यामुळे हा सामूहिक निर्णय घेणं हा जास्त शहाणपणाचा मार्ग अशा स्वरूपाचा आहे. सगळ्या गावांनी किंवा एखाद्या क्षेत्राने एकत्र येऊन अशा स्वरूपाचं ठरवलं की आपल्याला नैसर्गिक शेतीच करायची आहे अशा स्वरूपाचं, तर मग कीड इकडून तिकडे जाणं वगैरे अशा स्वरूपाचा भाग होणार नाही. आणि सुरुवातीला जमीन तयार व्हायला लागेल, तुम्हाला पशुधन वाढवायला लागेल. याचं म्हणण्याप्रमाणे एक गाय 30 एकर शेतीसाठी पुरेशी आहे. 10 किलो शेण 1 एकराला एका महिन्याला पुरतं असं त्यांचं म्हणणं आहे. पण आपण असं गृहीत धरून चालू की आपल्याकडे जास्त गायी असतील, दुभत्या गायी असतील असणार अशा स्वरूपाचं, तर दुधाचं उत्पादन आणि त्याच्यापासून मिळणारे इतर पदार्थ हाही आपल्याला एक विषय असू शकतो. आणि त्याच्या जोडीला गोमय आणि गोमूत्र अशा प्रकारच्या गोष्टी मिळायला लागल्या तर जमिनीचा पोत सुधारेल. आणि मे बी 3 वर्ष 4 वर्षामध्ये हळूहळू का होईना पण जमिनीमध्ये जास्त चांगले बदल अशा स्वरूपाचे घडतील आणि मग खऱ्या अर्थाने नैसर्गिक शेतीला सुरुवात होईल. आम्ही जेव्हा हा प्रयोग कोकणामध्ये करायला सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला खूपच कष्ट पडले. देशी गाई ठेवल्या, आम्ही जेव्हा अमृत बनवायला सुरुवात केली, रिग्युलेशन अशा स्वरूपाचं केलं, गोबर गॅस प्लांट अशा स्वरूपाचं पण घेतलं. पण तरीही जमिनीचा कस जेवढा प्रमाणात वाढायला पाहिजे तेवढा खऱ्या अर्थाने अगदी वाढत नव्हता, त्याला वेळ लागत होता. पण मागच्या वर्षी पहिल्यांदा माझ्या शेतामध्ये आपण मधमाशा आणि फुलपाखरं आली आणि ही मी नैसर्गिक शेती करतोय याची पोचपावती होती. मग मी त्यात अधिक लक्ष घालायचं असं ठरवलं आणि यावर्षी रीतसर 5 पेट्या मधमाशांच्या ठेवायला सुरुवात केली. त्यात 4 डंखविरहित माशा आहेत आणि 1 सातेरी माशी अशा स्वरूपाची. पण त्यांनी परागीभवन वाढतं आणि उत्पन्न वाढतं असं सगळ्यांचं म्हणणं आहे. तर आपल्याला या सगळ्या तंत्रांचा अवलंब करायला हवाय. आपण
नैसर्गिक शेतीमध्ये गुंतवणूक कशी करायची याच्याविषयी अधिक बोलत राहू. नमस्कार.